जैसे कि आप सभी लोगों को ज्ञात है कि कोरोना से लड़ने के लिए प्रशासन भरसक प्रयास कर रहा है। उसी के प्रयास के अनुरूप आज जो हमको कोविड केयर सेंटर्स हर तालुका में निर्माण करने हैं, उसके लिए लोकेशंस की इंस्पेक्शंस हम कर रहे हैं। उसमें से एक लोकेशन पे आज हम खड़े हैं इस वक्त, और यहाँ पे कैपेसिटी ऑलमोस्ट 90 बेड्स की करने की व्यवस्था हम कर रहे हैं। तो हमारे लोकल लीडर्स और लोकल सिविल सोसाइटी का इसमें बहुत बड़ा सहकार्य है, और हमें पूर्ण विश्वास है कि हम सब मिलकर ज़िले से कोरोना को भगाने में सक्सेसफुल रहें। आज संपूर्ण जगभरावर आणि देशावर कोरोनाचं संकट घोंगावत आहे। संपूर्ण जग त्यासोबत युद्ध करत आहे आणि निश्चितपणे अनेक ठिकाणाहून माणुसकीचे हात या कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी, या परिस्थितीशी लढण्यासाठी समोर येत आहेत। अनुराधा परिवार देखील सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतो। आमचे मिशनरीज सातत्याने या क्षेत्रामध्ये लोकांना सेवा देत असतात। कोरोनाच्या या संकटामध्ये अनुराधा परिवाराने एक निर्णय केला, मोठा निर्णय केला। आमच्याकडे हॉस्टेल्स आहेत, आमच्याकडे कॉलेज बिल्डिंग्स आहेत, आणि त्यामुळं अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सगळ्या बिल्डिंग्स, फार्मसीच्या बिल्डिंग्स, तंत्रनिकेतनच्या बिल्डिंग्स आणि हे हॉस्टेल्स जर शासनाला आवश्यकता पडल्या क्वारंटाईन करण्यासाठी पेशंट्सना, तर त्यासाठी देण्याची आमची तयारी आहे असं आम्ही शासनाला कळवलं होतं। आज त्यानुसार जिल्हाधिकारी महोदया आणि SDO असतील, तहसीलदार, CO आणि त्यांचं संपूर्ण टीम आज पाहणी करण्यासाठी इथे आले होते। आणि या परिस्थितीमध्ये इथे कोविड केअर सेंटर, क्लिनिक आणि क्वारंटाईन सेंटर असं करण्यासाठी त्यांना याची आवश्यकता पडेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। यासाठी जी काही फॅसिलिटीज असतील ते उपलब्ध करून देण्यासाठी त्या आम्ही आमच्या वतीनं करण्याचा निश्चित प्रयत्न करू। हे एक आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जर गरज पडली तर त्यासाठी वापरण्यासाठी प्रशासनाने ही तयारी करून ठेवलेली आहे। मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो की या सगळ्या गोष्टीची गरज पडू नये, एवढी संख्या रुग्णांची वाढू नये, हीच ईश्वराजवळ प्रार्थना करतो। पण भूक नसावी पण शिदोरी असावी। पेशंटची संख्या वाढली नाही तर फारच चांगलं, पण जर दुर्दैवाने ती वाढली तर आपल्याकडे आपण सगळ्या तयारीत असावं, आणि म्हणून प्रशासनाने ती तयारी लावलेली आहे। अनुराधा परिवाराच्या वतीनं कोरोना विरुद्धच्या या युद्धामध्ये सहभागी होण्याची, लोकांना मदत करण्याची आम्हाला संधी मिळते आहे, त्याबद्दल आम्ही मनापासून त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। आणि जर गरज पडली तर यामध्ये जे काही जास्तीत जास्त फॅसिलिटीज आहेत त्या आम्ही देऊ। हॉस्टेल्स आहेत आमचे, जवळपास 400 ते 450 रुग्ण इथे बसू शकतील एवढ्या क्षमता आमची आहे, आणि गरज पडली तर आणखी वाढायची गरज असेल तर तेही आम्हाला देता येईल। निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीनं प्रशासनाचं पूर्ण सहकार्य करू।